लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 6वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि तो हप्ता तुमच्यासाठी 2100 रुपये असणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत, तुम्हाला कधी 2100 रुपये भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे जर चॅनलला नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय। लक्षात घ्या, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये सुरुवातीला 1500 रुपये हप्ता भेटणार होता आणि तो आता बदलून 2100 रुपये होणार आहे। कारण की मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की जर आम्ही विजयी झालो, आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर तुमची नक्कीच हे 1500चे या ठिकाणी 2000 करू, 2500 करू अशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्याच्यानंतर आता त्यांनी वचनपूर्ती देखील केलेली आहे। त्यांनी शब्दात डायरेक्ट थेट शब्दात सांगितलेलं आहे, घोषणा करून टाकलेली आहे की तुम्हाला पुढचा हप्ता 2100 रुपये भेटणार आहे। सगळ्यात पहिली महत्वाची बातमी आहे, 6वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तो आहे 2100 रुपये। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 2100 रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि तुम्हाला ही बातमी मी दाखवणार आहे ती आहे लोकसत्ता न्यूजपेपरची। त्याचबरोबर तुम्हाला TV9 ची पण बातमी दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चला लाडक्या ताईंनो, आतापर्यंत तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। हा आहे 6वा हप्ता, 6वा टप्पा किंवा 6वा हप्ता असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। पण तुम्हाला आतापर्यंत किती रुपये भेटलेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की काही ताईंना 3000 रुपये भेटलेत, काही ताईंना 4500 रुपये भेटलेत, काही ताईंना 7500 भेटलेत आणि काही ताईंना काहीच भेटलं नाही। तर अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्यांना कोणते किती रुपये भेटलेत, किती हप्ते भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती रुपये भेटले हे सांगायचं आहे। कारण की लक्षात घ्या, काही नियम बदललेले आहेत। बऱ्याच ठिकाणी आता गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत की ह्या गोष्टी असायला पाहिजेत, त्या गोष्टी असायला पाहिजेत। जर तुम्ही या ठिकाणी पोर्टल ओपन केलं, वेबसाईट जर ओपन केली तर लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर त्यांनी व्यवस्थित अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला चेक करावे लागणार आहेत। कारण की बघा, पहिल्या वेळेस लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही पात्रता होत्या, त्या पात्रता शिथिल केल्यानंतर काही गैरप्रकार झाले। गैरप्रकारानंतर परत एकदा स्क्रुटिनी नियम आला होता। स्क्रुटिनी नियम तुम्हाला मी मागे सांगितलं होतं। स्क्रुटिनी नियमानंतर आता परत एकदा वेबसाईटवर त्यांनी काय केले, बदल केल्यानंतर त्यांनी जर कुणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल, जसं की तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत असाल, दुसरी अजून कोणती योजनेचा लाभ घेत असताल तर त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी एक नवीन कॉलम आलेला आहे। तो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका। पण सगळ्यात सुरुवातीला आपण ही गोष्ट बघूया। लोकसत्ता न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, एकनाथ शिंदेची मोठी घोषणा। म्हणजे तुम्हाला कधी पैसे मिळणार याची मोठी घोषणा झालेली आहे आणि ते तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तर आता मला बघा, सगळी गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे। सगळ्या न्यूजपेपर मध्ये पण तुम्ही लोकसत्ताचा न्यूजपेपर आहे, तुम्ही जाऊन वाचू शकतात। सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। पण तुम्ही मला एकदा एक कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये पाहिजेत। तुम्ही आता सगळ्या दादांना तुमच्या निवडून आणलंय म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार, 100% भेटणार। आणि पैसे भेटल्यानंतर कसा आनंद होतो तुम्हाला सगळ्यांनी अगोदर घेतलेला आहे। 7500 रुपये ज्यावेळेस येतात, 4500 रुपये येतात, 3000 रुपये येतात, त्यावेळेस तुम्हाला कसा आनंद होतो एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि पुढचा बघा हप्ता आता मोठा असणार आहे, 2100 रुपये प्रत्येक महिन्याला जर भेटले तर किती आनंद होणार आहे एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत एकदा पट लाईक मारायचंय। 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत म्हणजे आहेत। लक्षात घ्या ताईंनो, काळजी करू नका।
भीती बाळगायचं कारण नाहीये, टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणी अफवा पसरत असेल की बाबा पैसे अकाउंटला आले, ह्या जिल्ह्यात पडले, त्या जिल्ह्यात अजून पैसे पडलेले नाहीत. तारीख आता डिक्लेअर झालेले, त्या तारखेनुसारच तुम्हाला अकाउंटला पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, आज किंवा उद्या मुख्यमंत्री पद या ठिकाणी काय होणार, मुख्यमंत्री कोण असणार ते ठरणार आहे. त्याच्यानंतर मंत्रीपद या ठिकाणी जाहीर होणार आहेत, मंत्रिमंडळ जाहीर होणार आहेत. सगळ्या गोष्टी जाहीर झाल्यानंतर पुढचा निर्णय असतो. त्याच्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे डिक्लेअर होणार आहे पैसे कधी येणार आहेत. शक्यतो याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात. कारण की आता आज 25-26 तारीख आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे ह्या आठवड्यामध्ये पैसे येतील किंवा पुढच्या सोमवारपर्यंत तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस आहेत. कारण सरकार पहिलं जे होतं तेच सरकार असणार आहे. फक्त मुख्यमंत्री कोण होणार आहे ते आज किंवा उद्या या ठिकाणी जाहीर होईल. कोणी जरी झालं काही प्रॉब्लेम नाही. तिन्ही आपल्या दादांनी सांगितलेले, आपल्या एकनाथ दादांनी पण सांगितलेलं आहे, पुन्हा देवेंद्र दादांनी पण सांगितलेले आणि अजित दादांनी पण सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पैसे देणार आहोत. त्याच्यामुळे पुढच्या 12 महिन्याचे पैसे त्यांनी ऑलरेडी मंजूर करून ठेवलेले. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काळजी करू नका. तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत, याच महिन्यामध्ये भेटणार आहेत. फक्त तारीख या ठिकाणी त्या 1 ते 2 दिवसामध्ये ठरणार आहे. आणि 1 ते 2 दिवस तारीख ठरली की त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी त्यांच्याकडून चेक साईन केला जातो आणि चेक साईन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट अकाउंटला तुमच्या पैसे येत नाहीत. पुन्हा काय होतं, बँकेला पुन्हा या ठिकाणी पाठवलं जातात. बँकेमध्ये सगळ्या लिस्ट अपडेट केले जातात. ज्या कोणी स्क्रुटिनीमध्ये ताई असतील त्यांना बाद केलं जातं आणि ज्या खऱ्या ताई आहेत, ज्यांचे अकाउंट व्यवस्थित आहे, ज्यांची पात्रता व्यवस्थित आहे, त्यांना डीबीटी केलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, ज्या ताईंचं डीबीटी कंप्लीट आहे, ज्या ताईंचे पात्रता कंप्लीट आहे, त्यांना या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. 2100 रुपये. कोणत्या ताईला 2100 रुपये पाहिजे त्याला पटपट सांगायचंय. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, पट लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय 2100 रुपये कुणाला पाहिजे. लोकसत्ताची बातमी आहे. मी चुकीच्या खोट्या बातम्या कधी दाखवत नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच मी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो. बघा, नंतर TV9 ची ही पण बातमी तुम्हाला टीव्हीवर पण बातमी आलेली आहे. विजयी झाल्यानंतर या ठिकाणी निवडणुका पार पडल्यानंतर सरकार आल्यानंतर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की मी 2100 रुपये देणार आहे. तुमच्या तोंडातून हे बघा TV9 ची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी आता 2100 रुपये करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे मोठे स्टेटमेंट आहे. त्यांची तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला मी काल दाखवला होता. त्यांच्या तोंडातून तुम्हाला हे बघा, आता सगळीकडे ही न्यूज आहे. त्याच्यामुळे ही न्यूज मी परत दाखवून तुमचा टाइम वेस्ट करणार नाही, तुमचा टाइम घेणार नाही. त्याच्यामुळे सगळ्याला माहितीये, सगळ्या न्यूजपेपरला देखील आलेला आहे, सगळीकडे ही बातमी पसरलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाही. तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, तुम्हाला किती हप्ते भेटलेले आहेत बघा. बऱ्याच ताईंना जर 3 हप्ते भेटले असतील चांगली गोष्ट आहे. काही ताईंना 2च हप्ते भेटले असतील, ठीक आहे, आपण त्या पण गोष्टी चेक करूया. आणि ज्या ताईंना दिवाळी बोनस भेटला नाही 3000 रुपये, त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना 7500 रुपये भेटलेले आहेत त्यांनी देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे समजणार आहे की बाबा तुम्हाला काही जर अडचणी असतील. कारण की लक्षात घ्या, डायरेक्ट 2100 रुपये तुमच्या अकाउंटला आता येणार आहेत. जर तुम्ही तुमचं डीबीटी कंप्लीट केलेलं नसेल, कुणी जर जॉईंट अकाउंट काढलेलं असेल, कुणी दुसऱ्या योजनेचा फायदा घेत असेल, किंवा कुणी चुकीचे डॉक्युमेंट जोडले असतील, कुणाचा जर फॉर्म अप्रुव्हल परत पेंडिंग मध्ये गेला असेल, तर त्या ताईंना काळजी घ्यायची गरज आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. त्याच्यामुळे सर्व ताईंनी त्यांचं नाव टाकायचंय, तुम्हाला किती हप्ते भेटले ते टाकायचंय, तुमचं डीबीटी आता त्याचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही ते टाकायचंय.
आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा जिल्हा सांगायचा आहे। या 4-5 गोष्टी मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की आता मंत्रिमंडळ आता स्थापन होणार आहे, मुख्यमंत्री पद कुणाला भेटणार आहे ते पण ठरणार आहे। त्याच्यानंतर डायरेक्ट 2100 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच मी सांगत असतो। आज आपण इथेच थांबूया। व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। भेटूया संध्याकाळी 7 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।